फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेथीची काहीतरी नवीन रेसिपी बनवणार आहोत। आता मेथी बाजारात भरपूर यायला लागलेली, हिवाळा असल्यामुळे मेथीची भाजी बाजारात भरपूर येते। तर या मेथीपासूनच आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत। तर तुमचे दशम्या खाऊन झाले, थालीपीठ खाऊन झाले, भाजी खाऊन झाली, तर आता चला काहीतरी नवीन रेसिपी बनवू। रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी एक जुडी मेथी घेतलेली, मेथी निवडून आणि धुवून घेतलेली स्वच्छ, आणि मग नंतर आपल्याला चाकूने अशा पद्धतीने कापून घ्यायची। जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापा। आणि नंतर मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यात एक कांडी लसूण सोललेला टाकायचा आहे, म्हणजे एक मोठी कांडी ती सोलून घ्यायची। आणि त्याच्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची। आता ही पेस्ट झालेली तुम्ही बघू शकता। मग ती आपण वाटीत काढून घेऊ, अशा पद्धतीने साईडला काढून ठेवायची। मग आता जी मेथीची भाजी आपण चिरून ठेवलेली आहे तर ती बघू शकता, अशी मस्त आपली ही बारीक चिरून झालेली। मग ते आता एका मोठ्या परातीत आपल्याला ही भाजी काढून घ्यायची। तर पूर्ण एक जुडी मी अशी घेतलेली आहे। तर मी या एपिसोडमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे। तर त्याच्यात आपल्याला 1 वाटी पालक टाकून घ्यायचं आहे, आणि 1 वाटी बेसन पीठ, आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं टाकलेलं आहे, आणि 1 वाटी बाजरीचं पीठ। असे 3 वाट्या पीठ मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे। थोडेसे तीळ टाकायचे आपल्याला, आणि जी आपण लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली ना ती टाकून घेऊ। मग आता ही पण टाकून झालेली। मग त्याच्यात वरून आपल्याला हळद टाकायची आहे, पाव चमचे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे, जिरे हिंग टाकायचं आहे। आणि नंतर मग शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे, आणि ओवा टाकायचा आहे। ओवा हा आपल्याला हातावर रगडूनच टाकायचा आहे, म्हणजे त्याच्याने आपली स्मेल त्या ओव्याची छान येईल, आणि जे आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्याच्याने आपल्याला पोटात काही त्रास होणार नाही। आता हे पूर्ण आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। मग आता हे कोरडंच आपल्याला अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित असं, म्हणजे जी भाजी आपली टाकलेली ती चांगली मिक्स झाली पाहिजे। मग त्याच्यातच आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची ते दळलेलं होतं तर तेच थोडंसं पाणी टाकून त्याच्यात मिक्स करायचं आहे पुन्हा, अशा पद्धतीने। आणि चांगलं थोडंसं असं कोरडंसं असं मिक्स झालं का मग त्याच्यात लगेच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस, पूर्ण अर्धा लिंबू त्याचा रस टाकून घ्यायचा आहे। जर तुम्हाला लिंबाचा रस नसेल टाकायचा तर तुम्ही त्याच्यात चाट मसाला पण टाकू शकता, आणि थोडीशी आपल्याला पाहिजे, ज्यांना आंबट गोड आवडत असेल तर थोडेसे तुम्ही साखरही टाकू शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या मुटकुळे बनवायचे। तर हे असे पूर्ण मेथीचे असे मुटकुळे आपल्याला तयार करायचे। आता तुमच्या लक्षात आलंच असेल का आपण हे मेथीचे मुटकुळे तयार करणार आहोत। तर हे पूर्ण असे हाताने वळून घ्यायचे, अशा पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता। तर असे सगळे आपण हे पूर्ण तयार करून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, पूर्ण असे हे तयार झालेले। मग एका साईडला मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली, तर त्याच्यात आपल्याला हे आता वाफायला ठेवायचे। तर कढईमध्ये मी गाळणी ठेवलेली, गाळणीला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि लगेचच आता त्याच्यात या वड्या आपण ठेवून घेऊ। हे पूर्ण अशा या जवळ करून थोडंसं असं व्यवस्थित असे रचून घ्यायचे, म्हणजे सगळ्या वड्या ज्या आपण ठेवणार आहोत तर त्यांना चांगली वाफ लागेल। वरून झाकण ठेवायचे, आणि कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे। आता 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इतक्या छान वाफवलेलं आहे, त्यांचा रंगही बदलला आहे, आणि खूप सुरेख अशा मस्त झालेलं आहे। तर आता हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचे, आणि थंड झाल्यावर नंतर असं काढून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता हाताला अजिबात पीठ चिटकत नाही, म्हणजे याचा अर्थ ते आपल्या पूर्ण शिजून झालेलं आहे व्यवस्थित। मग अशा पद्धतीने आपल्याला त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे। आता हे पूर्ण असे मी त्याचे सगळे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे। तर ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता, किंवा घरी स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, किंवा शॅलो फ्राय पण करू शकता। आता मी शॅलो फ्राय करणार आहे, म्हणजे नुसते परतून घेणार आहे। तर मी मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे कढईमध्ये, 2-4 पानं कढीपत्ताचे टाकायचे, आणि लगेच पांढरे तीळ टाकायचे। आणि मग ज्या ह्या वड्या आपण तयार केलेल्या आहे तर त्या वड्या आपण कढईत टाकून घ्यायचे, आणि शक्यतो गॅस कमी ठेवा, कारण तीळ आपल्या अंगावर उडते, मोहरी उडते, त्याच्याने गॅस कमीच ठेवा। आणि ह्या वड्या आपल्याला तेलात टाकून घेऊ। आता ह्या पूर्ण टाकून घ्यायच्या आहे, आणि व्यवस्थित अशा कमीत कमी 5 मिनटं तरी कमी गॅसवर आपल्याला अशा खरपूस होईपर्यंत चांगल्या परतवायच्या। जर तुम्हाला तळलेले आवडत असेल तर मग तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता। डीप फ्राय पण केलेले छान लागतात, पण बऱ्याच जणांचं काय असतं का तेलकट खायचा कंटाळा येतो, का नकोसं वाटतं सारखं सारखं तेलकट। मग हे कमी तेलात आपली ही रेसिपी तयार होते। जेवणासोबत तोंडी लावायला पण खाऊ शकता, नाश्ता म्हणून पण बनवू शकता, किंवा लहान मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता। अशी आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते। तर चला मग आपण मेथीचे दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू। तर अगोदर आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे। तर पोहे आपल्याला
पूर्ण याच्या खोलगट भांड्यात घेऊन घ्यायचे आणि त्याच्यात 1 तांब्याभर पाणी म्हणजे भरपूर असं पाणी टाकायचं आहे. अगोदर 2 पाण्याने पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित असे. आता याच्यातलं पाणी मी नंतर काढून घेणार आहे. पूर्ण 2 पाण्याने धुवून स्वच्छ असे निथळून घ्यायचे ते. आता पूर्ण पाणी काढून झालेलं आहे आणि मग ते पोहे आपल्याला असेच भिजत राहू द्यायचे. थोडंसं एक्स्ट्राचं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही त्याच्यात, कारण आपल्याला हे भिजवायचे. आता हे घट्ट थोडेसे राहू द्यायचे तसेच. मग नंतर एका परातीत पुन्हा आपली जी कापलेली मेथी आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्यात मग आपल्याला जी लसूण, हिरवी मिरची, अद्रकची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती 1 चमचा मी त्याच्यात टाकलेली. थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. 1 कांदा चिरून घेतला मी बारीक, तो टाकलेला आहे. आणि कोथिंबीर टाकायची आपल्याला 1 छोटी वाटीभर कोथिंबीर आणि बेसन पीठ 1 वाटीभर आपल्याला बेसन पीठ त्याच्यात टाकायचं आहे. थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यात, बडीशोप आणि नंतर मग त्याच्यात लगेचच 1 चमचाभर बडीशोप टाकायची, हळद टाकायची आणि लगेच आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. जसं पाहिजे तसं आपण ते मीठ टाकू शकतो. आणि नंतर मग चाट मसाला टाकायचा 1 चमचाभर आपल्याला चाट मसाला टाकायचा. बडीशोपने ना आपल्या या रेसिपीला खूपच छान अशी मस्त टेस्ट येणार आहे. आता हे पोहे बघू शकतो आपण मस्त असे भिजून गेलेले, म्हणजे कुस्करून बघितले तर लगेच कुस्करताय म्हणजे याचा अर्थ आपले पोहे छान भिजलेले. मग आता हे सगळे हे पोहे आपल्याला याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे. या पद्धतीने असे टाकून घ्यायचे आणि हे पूर्ण साहित्य आपल्याला कोरडंच असं मिक्स करायचं आहे चांगलं, कारण पोह्यांमध्ये ऑलरेडी आपलं अगोदरच पाणी असणार आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही. शक्यतो हे पीठ घट्टच मळायचं आहे. आणि जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर मग थोडंसं पाणी तुम्ही अर्धा ग्लासच्या आसपास छोटा ग्लास भरून थोडंसं एखाद्या वाटीभर पाणी तुम्ही टाकू शकता आणि असं घट्टसरच पीठ मळायचं आहे. आणि नंतर मग अशा पद्धतीने पीठ चांगलं एकजीव केल्यानंतरच तुमचे हे असे वडे तयार होईल छान. तर अशा पद्धतीने हातावर गोळे तयार करून मासे वडे थापून घ्यायचे आहेत. आपले हे असे मस्त हे मेथीचे वडे तयार होत आहेत. अशा पद्धतीने हे थापून घ्यायचे. जर पाहिजे असेल तर तुम्ही हे मेथीचे वडे अशा पद्धतीने तयार झालेले तर ते तुम्ही वाफवू पण शकता किंवा तळू पण शकता. तर तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी. हे वडे मी आता तळून घेणार आहे. तेल तापलेलं आहे छान असं आणि गॅस मीडियम ठेवलेला आहे, जास्त कमी नाही आणि जास्त फास्ट नाही. तर अशा मीडियम गॅसवर आपण हे वडे तळून घेणार आहोत. तर ह्याच्या मी 2 रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्या इतक्या हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या आपल्या ज्या घरातलं जे साहित्य आहे त्याच्यातच आपल्या हे रेसिपी मस्त तयार होतात. तर बऱ्याच वेळेस काय होतं, घरातली मंडळी जे मोठे माणसं असतात त्यांना त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा मुलांनाही पालेभाज्या नको वाटतात. त्यांना तसं जरा चमचमीत असं चटपटीत असं खायला आवडतं. तर मग पालेभाज्या जर मुलांना खाऊ घालायच्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये वडे किंवा जे आपण मेथीचे मुटकुळे मी तुम्हाला दाखवलेले त्या अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी नवीन रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता. तर या विषयावर तर मग 1 लाईक झालाच पाहिजे की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी. तर आता हे बघू शकता राहिलेले आपण वडे पुन्हा तळून घेऊ. राहिलेले सगळे वडे आपल्याला या पद्धतीने असेच तळून घ्यायचे. आणि जे मुटकुळे दाखवले ते पण मी तुम्ही त्या पद्धतीने असे तळू शकतात. म्हणजे तुम्हाला जर तळलेलं नसेल आवडत तर तुम्ही हे वाफवू पण शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. तर बघू शकता अशा म्हणजे कुरकुरीत अशा मस्त आपले हे वडे तयार झालेले. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या मेथीच्या अशा टेस्टी रेसिपी हिवाळ्यामध्ये आवर्जून करून बघा आणि घरातल्या लहान मुलांना किंवा घरातल्या मोठ्या माणसांना अवश्य या रेसिपी तुम्ही खाऊ घाला. तर भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओत. तर अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन नक्की दाबा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.